नमस्कार, मी रीना। तर आज आपण लिंबाची जी उरलेली फोड असते ना, साल असते ना, तर तिचा उपयोग बघणार आहोत। मी इथे 4 ते 5 दिवसाच्या फोडी घेतलेल्या आहेत। मी जनरली जे आपण लिंब वापरतो तर त्या फोडी लगेच फ्रीजमध्ये स्टोर करून देते। तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5 कापलेल्या अर्ध्या लिंबाचे जे साल आहेत ते घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 चमचे डिटर्जंट म्हणजे कपडे धुण्याची जी पावडर असते ना ती घेतली। त्यामध्ये मी मिक्सरला थोडं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण गाळून घेणार आहोत। आता मिक्सरच्या भांड्याला खूपसं लागलेलं आहे आणि तसंही याच्यात पाण्याचा उपयोग आपल्याला भरपूर करायचा आहे। त्यामुळे हे पूर्ण जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ते पूर्णपणे मी पाणी टाकून छान स्वच्छ काढून घेणार आहे। आणि यात बघाल तुम्ही मिक्सरच्या भांड्याला पण जो वास येतो ना कांद्याचा, टमाट्याचा, लसणाचा, तो सुद्धा हे आपण लिंबाची फोड जेव्हा मिक्सरमधून फिरवतो तो वास पूर्णपणे त्या आपल्या मिक्सरच्या भांड्यामधून निघून गेलेला आहे। म्हणजे आता हे करतानाच एक आपण काहीतरी बनवतोय त्यातच आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ वास काढून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं। हा एक उपयोग झाला हे करताना। तर आता हे जे लिंबू आणि डिटर्जंटचं पाणी आहे त्यामध्ये मी 1 चमचा व्हिनेगर, 2 टेबलस्पून इथे मी बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि याला छान मिक्स करून घेऊया। आणि आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही सॅनिटायझर पण टाकू शकतात। त्याच्याने फक्त काय होतं, सॅनिटायझरमुळे जे वरचा फेस आलेला आहे तो निघून जाईल। पण आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे सॅनिटायझर, पण जनरली फक्त फेस येत नाही सॅनिटायझरमुळे आणि ऑफकोर्स ते सॅनिटाईज पण होते फरची किंवा जिथे पण आपण यूज करतो त्यासाठी। तर तुम्हाला हवं तर तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये पण हे ट्रान्सफर करून घेऊ शकतात। तर हे फरचीला वापराल तर लायझॉईल म्हणू शकतो, ओट्यावर वापराल तर हे एक किचन क्लीनर म्हणून वापरू शकतो। तर याचे बरेच उपयोग आहेत, मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत। आता मी हे पूर्णपणे एका बाटलीमध्ये ओतून घेतलेलं आहे। तर ही माझी 2 लिटरची बाटली आहे, त्यात बघू शकतात अर्धं भरलेलं आहे। म्हणजे माझं हे 1 लिटर जे क्लीनर आहे रेडी झालेलं आहे। तर आता ज्या कढईमध्ये मी हे केलं होतं ती कढईसुद्धा म्हणजे जेव्हा मी घेतली त्यावेळी एवढी स्वच्छ नव्हती, हलका चिकटपणा असतोच आपण किती पण स्वच्छ धुतलं तरी। पण फक्त हे मिश्रण मी त्यात बनवलं तर ऑटोमॅटिक जो चिकटपणा आहे तो निघून गेलेला आहे। आणि जे पण मिक्सरचं भांडं ज्यात मी बनवलं आहे किंवा ग्लास जी भांडी मी हे करताना उपयोगात आणली ती सुद्धा मी घासून घेतलेली आहे। कारण की हे आपण भांडी वापरायला सुद्धा चिकटपणा सहज जातो आणि चिकट भांडी स्वच्छ करायला खूप उपयोगी आहे। तर त्यासाठी सुद्धा हे क्लीनर उपयोगात येतो। आता हे जे आहे ना तर बघू शकतात हे नेहमी आपलं आहे ना बाहेरून पण घाण होतं पाणी गरम करत असताना केटल, आणि आतून पण ही जी केटल आहे ते डाग सोडते पाण्याची, बरोबर। तर ते जे डाग सोडतात ना पाण्याचे तर ते कसे स्वच्छ करायचे, तर जो काही माझा उरलेला चोथा आहे किंवा तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही साधं लिंबाची पिळून घेतलेले साल असतात ना ती घ्या, त्यात पाणी टाका आणि हे गरम करून घ्या। ते ऑटोमॅटिक तसंही केटल ही इलेक्ट्रिक केटल आहे त्यामुळे बंद होऊन जाते। तर मी बाहेरून पण लावून घेतले, त्याचा असर सुरू झालेला आहे, बाहेरून चिकटपणा निघून जातो आणि आतून बघू शकतात की ती वाफ निघाली आणि पूर्णपणे वरती पाणी आलेलं आहे। म्हणजे आपली पूर्ण केटल संपूर्ण वरपर्यंत स्वच्छ ऑटोमॅटिक होऊन जाते। आणि पाण्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकतात बराचसा चेंज पण झालेला आहे। म्हणजे ही केटल खूप स्वच्छ अशी झालेली। मी 2 वेळा लावलं गरम करायला कारण की मला ती व्यवस्थित त्यात आतला जो चिकटपणा होता तो काढून घ्यायचा होता। डाग पडून जातात पाण्याचे कंटिन्यू, तर ते असं घासल्याने निघत नाही। तर ह्या उपायामुळे खूप लवकर होतं। आता जे उरलेलं पाणी होतं गरम पाणी ते आपण सिंकमध्ये सोडून देणार आहोत, त्यामुळे जे चोकअप होत असतं ते होत नाही। आणि जे सिंक आहे ना ते सुद्धा एकदम स्वच्छ होऊन जातं आणि लिंबू जो पण उरलेला असतो ना त्याच्या साली पण अशा नळावर रगडल्यानं की त्याचाही चिकटपणा बराचसा निघतो। ज्या स्ट्रेनरने मी गाळलं होतं ते स्ट्रेनरही स्वच्छ झालेलं आहे। म्हणजे इथे जे पण मी प्रोसेस करते आहे, जनरली स्वयंपाक करताना भांडी खूप निघतात, खराब होतात, पण हे बनवत असताना भांडी स्वच्छ होत आहेत माझी। तर त्यामुळे हे 15 दिवसातनं एकदा मी करत असते आणि पूर्ण घरात लेमनचा असा खूप छान वास येतो। असं वाटतं की कुठला तरी एक
छान सेंटेड लेमनचं काहीतरी वापरलेलं आहे, इतकं सुंदर वास येतो. आता ह्या बाकीच्या ज्या फोडी असतात ना उरलेल्या, त्यासुद्धा मी लिक्विड वापरतो ना, जे विम लिक्विड भांड्यांसाठी, त्यात टाकून देतो. 2 ते 3 दिवस मी राहू देते. फ्रीजमध्ये सुद्धा एक फोड ठेवते लिंबाची, त्याने जो आहे ना फ्रीजमध्ये वास येत नाही. तर खूप महत्त्वाची ही टीप, फ्रीजमध्ये सुद्धा फोड नेहमी ठेवायची. आता एक टिश्यू पेपर घ्यायचा, त्यावर जे लिक्विड बनवलं आहे ना ते टाकलेलं आहे, आणि जिथे पण कॉक्रोच होतात किंवा माश्या येतात, बारीक पावसाळ्याच्या दिवसात खूप बारीक बारीक किडे येतात, तर ते त्या कॉर्नरला तुम्ही ठेवून द्यायचं. त्याच्याने काय होणार, जे लिक्विड आहे ते त्यामुळे जी कॉक्रोच किंवा झुरळं होतात ती होणार नाही.